प्रत्येकाचा चॉईस आहे तसा प्रचार ते करणार. जय पवार ऑन निवडणूक प्रचार. गेल्या वेळी सुद्धा आम्ही 2 वेळा निवडणुकांचा प्रचार केला. रॅली, पदयात्रा, लोकांना भेटणं, चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी सोडवणं अशी कामे केली. आजपासून आमचा प्रचाराचा दौरा सुरू झालाय. आम्ही पूर्ण बारामती फिरणार आहे. आज संघटना, सोशल मीडियाच्या लोकांना भेटलो. ऑन युगेंद्र पवार. परिवारात जसा प्रत्येकाचा चॉईस आहे तसा प्रचार ते करणार. जसं अजित पवार यांनी आधीच सांगितलं होतं, कदाचित बाकीचे परिवारातील लोक आपला प्रचार करणार नाही. तसं आपण दुसऱ्यांना काही बोलू शकत नाही. ज्यांना त्यांचा प्रचार करायचा आहे त्यांना संधी दिली पाहिजे, कारण आपण पण आपला प्रचार करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. आज तुमचा दौरा आहे बारामतीमध्ये, कसा असेल तुमचा प्रचार? आजपासून माझा दौरा चालू झालाय प्रचाराचा आणि आम्ही पूर्ण बारामती तालुका फिरणार आहे. तर आज मी इथं आलो आपल्या राष्ट्रवादी पार्टीच्या संघटनेच्या लोकांच्या, सोशल मीडियाच्या लोकांना भेटायला आणि तसंच तुम्हाला पण भेटायला आलो. योगेंद्र दादांनी देखील बारामती शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिलेली आहे. कसं पाहता याकडे? कारण परिवारातलंच तुमच्या चुलत भाऊ त्या ठिकाणी भेट देतात. बरोबर आहे, तुमचा प्रश्न बरोबर आहे. पण आता परिवारात ज्यांचे स्वतःचे चॉईस असेल तसे लोक त्यांचा प्रचार करणार आहेत. जसं दादांनी स्वतःच त्यांच्या एकदा भाषणात सांगितलं की कदाचित बाकीचे परिवार मधले लोक त्यांचा प्रचार करणार. तसंच आपण दुसऱ्यांना काय बोलू नाही शकत. ज्यांना त्यांचा प्रचार करायचा आहे त्यांना आपण तेवढी संधी दिलं पाहिजे, कारण आपण पण आपला स्वतःचा प्रचार करतो. क्रेज आहे. कसा प्रचाराची रणनीती असणार आहे? कसं लोकसभा मतदारसंघाचं नियोजन कसं असणार आहे? नियोजन तर मागचे 2 वेळेस पण मी प्रचार केलाय. रॅलीज असतील, पदयात्रा असतील, भेटी, मग आपल्या शहरामध्ये जाऊन लोकांना भेटणं, चर्चा करणं, त्यांचे काय मुद्दे असतील, प्रॉब्लेम्स असतील ते ऐकून त्याला सॉल्व्ह करायचं.